ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर मंदिराच्या विष्णुघाट येथील व लक्ष्मी भाजी मार्केट समोरील प्रवेशद्वारा शेजारील शौचालय हटवण्याची मागणी वीरशैव विजनच्या वतीने तत्कालीन मनपा आयुक्त शीतल तेलिउगले यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र त्यांची बदली होऊन महानगरपालिका नूतन आयुक्तपदी डॉक्टर सचिन ओंबासे काल रुजू झाले. त्यामुळे स्मरणपत्र देऊन शौचालय हटाव संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. प्रारंभी नूतन मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांचा वीरशैव विजनच्या वतीने फेटा, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, योगेश कापसे, अमित कलशेट्टी, सोमनाथ चौधरी, शिवानंद येरटे उपस्थित होते. यावेळी आयुक्तांना श्री सिद्धेश्वर मंदिराचे विष्णुघाट येथे लक्ष्मी भाजी मार्केट समोर प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या शेजारी सुलभ शौचालय आहे. तिथे कचरा टाकला जातो, त्यामुळे प्रचंड घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरते. मोकाट जनावर येतात, मलमूत्र विसर्जन करतात. त्यामुळे मंदिराचे, तलावाचे सौंदर्य आणि पावित्र्य धोक्यात आले आहे. या बाबी निदर्शनास आणून दिल्या. जगात कुठल्याही मंदिराच्या आणि प्रार्थना स्थळाच्या प्रवेशद्वारा शेजारी शौचालय नाही. श्री सिद्धेश्वर मंदिरासमोर शौचालय असणे अयोग्य आहे. ती सोलापूरकरांसाठी शर्मेची बाब आहे. त्यामुळे ते शौचालय त्वरित हटवण्यात यावे, परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. त्यामुळे मंदिराचे, तलावाचे पावित्र्य आणि सौंदर्य अबाधित राहील असे निवेदनाद्वारे कळवण्यात आले. शेवटी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले, श्री सिद्धेश्वर भक्तांच्या भावनांचा विचार केला जाईल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल. राजशेखर बुरकुले, वीरशैव विजन या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉक्टर सचिन ओंबासे साहेब रुजू झालेले आहेत. त्यांचा स्वागत आम्ही वीरशैव विजनच्या वतीने केलं आणि त्याचबरोबर आम्ही त्यांच्याशी सिद्धेश्वर मंदिरासमोरील जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या शेजारील शौचालय हटाव संदर्भात चर्चा केली, विचारविनिमय केला आणि त्यांना सांगितलं की जगात कुठेही मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी आपल्याला स्वच्छतागृह दिसून येत नाही आणि तिथं स्वच्छतागृह असल्यामुळं त्या मंदिराच्या सौंदर्याला आणि पावित्र्याला धोका निर्माण झालेला आहे. त्यासाठी ते शौचालय त्वरित हटवावं अशी मागणी आम्ही त्यांना केली. त्यावर त्यांनी त्या आमच्या मागणीचा विचार करून तेथील परिस्थिती काय जाणून घेऊन आम्ही यावर कार्यवाही करू असं आश्वासन दिलेलं आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.